नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे विधानसभेसंदर्भातली। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या लोकसभेच्या निकालानुसार महाविकास आघाडीच महायुतीवर भारी पडताना दिसते। महाविकास आघाडीला 154 जागांवर आघाडी आहे, तर महायुती 123 जागांवर पुढे आहे। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला जबर फटका बसला आणि महाविकास आघाडीने बाजी मारली। आता लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कौल पाहिला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येताना दिसते। महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात। म्हणजेच 48 लोकसभा मतदारसंघात 288 विधानसभा मतदारसंघ। 48 लोकसभा मतदारसंघात महायुतीला 17 जागा, महाविकास आघाडीला 30 आणि इतरांमध्ये सांगलीत काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील अपक्ष निवडून आले। याच लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेत कुठे कोणाला आघाडी याचा विचार केला तर महायुती 123 जागांवर आघाडीवर आहे। महाविकास आघाडीला 154 जागांवर आघाडी आहे। याचाच अर्थ 154 जागा महाविकास आघाडीला जाताना दिसतात। बहुमताचा आकडा आहे 145, म्हणजेच महाविकास आघाडी सत्तेत येईल असं चित्र आहे। तर इतर 11 जागांवर आघाडीवर आहे। महायुती आणि महाविकास आघाडीत फायद्या तोट्याचा विचार केल्यास 31 जागांनी महाविकास आघाडी पुढे आहे। ह्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा आपण पाहाल यंदाच्या निवडणुकीत होईल। एक पाहिलेले आपण गद्दारांनी, मग शिवसेनेतले गद्दार असतील, राष्ट्रवादीतले गद्दार असतील, स्वतःसाठी सगळं लुटलं, 50 खोके असतील, धोके दिले असतील, पण महाराष्ट्राला काही मिळालं नाही। लोकसभेची निवडणूक देशावर निकाल होताच आपण पाहिलं हुकुमशहाला खालती खेचलं, पण आज आपण पाहतोय जी येणारी निवडणूक आहे महाराष्ट्रात असेल, हरियाणात असेल, तिथे महाविकास आघाडीचा मोठा विजय होईल हे निश्चित आहे। लोकसभेला आता 158 जागांवर लीड मिळाला आहे, म्हणजे 158 जागांवर आम्ही त्या ठिकाणी निवडून येणार हा त्यांचा भ्रम आहे। त्या भ्रमातच त्यांनी राहावं। आम्हाला ज्या कारणासाठी अपयश किंवा कमी यश मिळालं आहे त्या सगळ्या विषयांची दुरुस्ती करून प्रचंड संख्येनं साधारणतः 200च्या वर भारतीय जनता पार्टी आणि महायुती आम्ही सरकार त्या ठिकाणी विधानसभेचं आणू अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे। महायुतीच्या कोणत्या मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे त्यावरही एक नजर टाकूयात। भाजपचे 105 आमदार आहेत, पण भाजपच्या 42 मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे 40 आमदार आहेत, त्यापैकी 17 मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 40 आमदार आहेत, त्यापैकी 25 मतदारसंघात महाविकास आघाडीने लीड घेतलाय। एकूण महायुतीच्या 84 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीने लीड घेतलाय आणि महायुतीसाठी ही चिंतेची बाब आहे। बिलकुल येणार महाविकास आघाडी सत्तेमध्ये आणि तो प्रयत्न आमचा सुरू झालेला आहे। एकजुटीने ह्या निवडणुका लढायच्या ही भूमिका आमची आहे। महाविकास आघाडीने हुरळून जाण्याचा यामध्ये काही प्रयत्न नाही, कारण महायुतीमधले तीनही नेते, मग एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील किंवा आदरणीय अजितदादा असतील, हे भक्कम आहेत, सक्षमपणे ते काम करणार। आणि मला माहीत आहे की आज जे चित्र तुम्ही दाखवलंय ते विधानसभेच्या निकालानंतर खूप मोठ्या प्रमाणात बदललेलं दिसेल आणि विधानसभेमध्ये सुद्धा 2024ला महायुतीचं सरकारच महाराष्ट्रात होईल। तुम्ही कितीही पोल आता जे काही पोल दाखवले त्यावर नक्कीच आम्ही चिंतन करू आणि एक चांगली वाट घेऊन पुढे जाऊ। महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत। आता लोकसभेच्या निकालानुसार त्या विधानसभा मतदारसंघात आघाडीचा विचार केल्यास 154 जागा महाविकास आघाडीकडे जाताना दिसतात। आता वेगळ्या विभागानुसारही आकडेवारी पाहूयात। विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार भाजपला 15 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 1 जागा, तर अजित पवार गट एका जागेवर आघाडीवर आहे। महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसला विदर्भात 29 जागांवर आघाडी आहे। ठाकरे गटाला 4 जागांवर आणि शरद पवार गटाला 8 जागांवर आघाडी आहे। इतर 4 जागांवर पुढे आहेत, म्हणजेच भाजपला 14 जागांचं नुकसान आणि काँग्रेसला 14 जागांचा फायदा होताना दिसतोय।
मराठवाड्यात 46 आमदार आहेत. लोकसभेच्या निकालानुसार आघाडी पिछाडीचा विचार केल्यास भाजप 3, शिंदे गट 3 आणि अजित पवार गट 5 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 17, उद्धव ठाकरे गट 4 आणि शरद पवार गट 10 जागांवर पुढे आहे. इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. म्हणजेच 2019च्या तुलनेत भाजपला 13 जागांचं नुकसान होताना दिसतंय आणि काँग्रेसला 9 जागांचा फायदा आहे. उत्तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत. लोकसभेनुसार विधानसभेचा कौल बघितला तर भाजप 23, शिंदेची शिवसेना 5 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस 8 जागा, ठाकरेंची शिवसेना 1 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 9 जागांवर आघाडीवर आहे. मुंबई, ठाणे आणि कोकणात एकूण 72 जागा आहेत. लोकसभेच्या निकालानुसार महायुतीत भाजपला 29 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 11, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेवर आघाडी आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला 7 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 15 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागांवर आघाडी आहे आणि इतरांमध्ये 4 जण पुढे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या 60 जागा आहेत. भाजप 15 जागांवर, शिंदेची शिवसेना 3 जागांवर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 6 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 11 जागा, उद्धव ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 20 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेने हे दाखवून दिलेलं आहे आणि मला वाटतं आता यापुढे कुणालाही प्रश्न पडणार नाही की खरी राष्ट्रवादी कोणाची वगैरे असा प्रश्न हा कोणालाही पडणार नाही. महाराष्ट्रातली जनता ही आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आहे, हे दाखवून दिलेलं आहे. आणि एकूण जर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष नाही, एकूण महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या जवळपास 150 ते 155 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही पुढे आहे. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट, बड़े आराम से. अर्थात हा कौल लोकसभेच्या निकालानुसार आहे. विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडीतले पक्ष किती जागा लढवतात त्यानुसारही बरंच काही अवलंबून असेल. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भैया भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट, बड़े आराम से. पण लोकसभेत कोणत्या उमेदवाराच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला आघाडी आहे याचा विचार केला तर महाविकास आघाडी विधानसभेत सत्तेत येताना दिसते आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.